नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे मस्त अशी चटपटीत ओली भेळ। तर त्याचं साहित्य मी इथे घेतलं आहे। आपण इथे हे मुरमुरे घेतलेत, छान मस्त एकदम कुरकुरीत आहेत। हे बघा, हा मी फरसाण घेतला, इथं एक टोमॅटो चिरून घेतला आहे बारीक, कैरी चिरून घेतली एक छोटीशी, कांदा चिरून घेतले दोन मस्त बारीक, कोथिंबीर थोडीशी लागणार आहे आपल्याला। इथं कांदा मसाला घेतलेला आहे मी, आणि इथं चिंच गुळाचं पाणी करून घेतले। सगळ्यात प्रथम आपण आता ह्यातले चुरमुरे टाकून घेऊया मस्त। टाकते हा फरसाण, कांदा, कैरी, आणि इथे टाकते बारीक चिरून टोमॅटो। कांदा मसाला टाकते, आपल्या आवडीनुसार टाका, कमी जास्त तिखट कसं लागते तुम्हाला तसा। कांदा मसाल्याने टेस्ट चांगली येते। आणि इथे टाकते हे चिंच गुळाचं पाणी आहे। मी पाणीपुरीच्या रेसिपीमध्ये चिंच गुळाचं पाणी बनवून दाखवलेलं आहे, त्याची लिंक तुम्हाला पाठवूच आम्ही। मस्त असं घट्ट चिंच गुळाचं पाणी। आपली भेळ चटपटीत व्हायला पाहिजे मस्त। बाहेर खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही ह्या गोष्टी करून खा, खूप छान असतं। आणि थोडी कोथिंबीर। आता हे मस्त आपण चटपटीत अशी ओली भेळ घरच्या घरी मी तयार केली बघा, खूप छान अशी। अगदी 5 मिनिटात भेळ तयार झाली मस्त। आता मी इथं प्लेटमध्ये घेते, खूप छान अशी भेळ झाली आपली चटपटीत एकदम। आपण जे रोडवर बाहेर वगैरे खातो त्यापेक्षा घरी असं करून खाल्लेलं कधीही चांगलं असतं, आरोग्यासाठी पण चांगलं असतं। मस्त अशी भेळ आपली बघा, खूप छान। मी ही 3 माणसांसाठी भेळ बनवलेली आहे। आता मस्त आपली भेळ तयार झाली मस्त। आपण ही शेव टाकूया त्याच्यावर बारीक, आणि मस्त कोथिंबीर। मस्त अशी घरच्या घरी मी भेळ तयार केली आहे बघा, खूप छान। अगदी 5 मिनिटात ही भेळ तयार झाली आहे। तुम्ही अशा पद्धतीने घरी करून बघा, खा, आणि नंतर सांगा कमेंटमध्ये कशी झाली ती। सबस्क्राईब करा, धन्यवाद।